शुभ सकाळ आणि हॅप्पी न्यू इयर. कारण हॅप्पी न्यू इयरचा हा पहिला ब्लॉग आहे. तर कसे आहात सगळे मंडळी? खुश आहे. आणि मागच्या टायमाला जो व्हिडिओ टाकला तो खूप छान चालला. तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. सकाळचे वाजले 6. चाललो आहे मी खंडोबा टेकडी बदलापूरला. खूप थंडी आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. आणि नवीन जर तुम्ही असाल तर प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आता आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. चालू मुलगाव म्हणजे हा कटाई नाका आहे. जसं मागच्या मला सांगितलं त्याने हा बदलापूर रोड आहे. तर आम्ही मुलगावला चाललो आहे खंडोबा टेकडीला. तसं आमचा प्रवास सुरूच होणार आहे आता. आणि हा व्हिडिओ जरा मोठा होणार तर प्लीज तुम्ही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि असा आमचा प्रवास सुरू होणारच आहे. जसं जाता जाता आम्हाला जेवढी माहिती सांगता तेवढी नक्की सांगू. आणि अजून काय होतं की थंडी खूप आहे, तुम्ही पण या कधी कधी. तो आता ईस्टपासून आम्हाला खंडोबा टेकडीसाठी वेस्ट पकडावं लागेल, वेस्टला जायला लागेल. तर मित्रांनो, खरंच संडे वाया घालवत बसू नका. माझं मत आहे की जेवढं फिरता येईल तेवढं या एजमध्ये फिरा. आणि हा ब्रिज आहे तो ईस्टपासून वेस्टला जाण्यासाठी कनेक्ट आहे. एका टायमाला एक गाडी जाऊ शकते असा एवढा हा छोटाच रोड आहे. ईस्टवरून वेस्टला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातला आम्ही एक पहिला तुम्हाला दाखवला नाही, पण हा दुसरा आहे. तो आता हा वेस्टचा हायवे झाला, जो त्या साईडला गेलात तुम्ही तर उल्हासनगर रोड येतो. आणि या साईडला गेलात तर बदलापूर. तर आम्हाला तर या साईडला जायचं आहे. हे बघा, ते सकाळची कुत्री आहेत ना, हे कुत्री आहेत ना, म्हणून कधी गाडी चालवली थोडा विचारपूर्वक चालवा. पूर्ण बदलापूर स्टेशन खाली आहे. थोडंफार लोक आहेत ना, बदलापूर स्टेशन बघा तुम्ही, अगदी ठाण्याचा लुक येतोय असं मला वाटतंय. थोड्या अंतरावर गेलो आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक दिसलं. सकाळ सकाळ त्यांचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. असा आमचा प्रवास सुरूच होता. बदलापूर वेस्टपासून आम्ही एकदम जो रोड पकडला, नंतर स्टेशन रोड आला. स्टेशन रोड त्यानंतर थोडंसं पुढं आलो, मध्ये सीधा आलो. आणि आता आम्हाला एक चौक मिळाला आहे. आता तर आपल्याला हा जो चिंतामणी चौक आहे पाहिलात तुम्ही, एक लेफ्ट साईडला जातो, एक राईट साईडला रोड जातो. तर आपल्याला पकडायचा आहे हा लेफ्ट साईडला. कारण आपला जो मेन टार्गेट आहे, म्हणजे मेन आपलं जायचं आहे ते लेफ्ट साईडला जायचं आहे. तर आपला प्रवास पुन्हा सुरू होणार आहे. इथून ना 5.5 किलोमीटरवर आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल तर हा ते त्यासाठी जाण्यासाठी लेफ्ट पकडावा लागतो. आणि हा गाव आहे मुळगाव. ही बघा खंडोबा टेकडीवर दिसते छोटीशी लाईट ती आहे. आणि आमच्यासारखी अजून प्रवासी माणसं आलेली आहेत. 40 मिनिटाचा प्रवास आमचा संपला आहे. आणि आम्ही फायनली पोचलो इथे. खंडोबाचा प्रवेशद्वार आहे असं बोलू शकतो तुम्ही. आता क्लिअर दिसत नाही कारण की रात्र आहे. आणि आम्ही फायनली ते पोचलो आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, पूर्ण काळोख आहे. गाव आहे, गावातलं एंट्री. आणि आमच्यासारखे खूप जण इथे आलेत ट्रेकसाठी बोलू शकतो, काही दर्शनासाठी आलेत. आणि एकच फक्त फुलाचं दुकान चालू आहे. आम्हाला आता पायऱ्या चढायच्यात 590. याने पाण्याची बॉटल घेतली कारण हा एकदा आला होता त्याला सकाळ एवढी तहान लागेल. आणि थंड पाणी घेतलं याने. तुळस आहे, पता नाही प्रत्येक घराच्या समोर तुळस आहे. त्याच प्रकारे आज तिथेही मी खूप दिवसांत तुळस बघितले. इथून सुरुवात झाली. बाजूला एक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे बाजूला. सो लाईक शेअर सबस्क्राईब. वा एकही आपला सबस्क्राईब मिळाला. नक्की बघ. DK एलमकर माझ्या चॅनलचं नाव आहे, एलमकर. हां. तर असा प्रवास सुरू झालेला आमचा. आणि 500 पायऱ्यामधले आमचे लगभग 2-3 पायऱ्या चालूच आहेत. 2-3 पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला दिसेल की देवाच्या पायाचे ठसे. ही सहसा 4 ते 5वी वेळ यायची. सकाळची आणि दुसरी वेळ आहे. लास्ट टाइम मला तर असा प्रसंग घडला होता की मी आणि माझा एक मित्र होतो. आम्ही दोघंजण होतो. पूर्ण आम्ही 6 वाजता वरती पोहोचायचा होता. लवकर सुरू केलं आम्ही. तर आमच्या दोघांना
पुढचं काहीच दिसत नव्हतं. तर आमच्या सोबतीला एक कुत्रा होता, तो आम्हाला शेवटपर्यंत फक्त घेऊन गेला होता. जेव्हा कोणच नसतो ना तेव्हा देव असतो आपल्या साथीला. तसंच त्याने ह्या लोकांना ह्यांना वाट दाखवण्याचं काम देवाने केलं. 540 पायऱ्या चढलोय आणि खंडोबाच्या मंदिरात पोचलोय. इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे. खंडोबाराय देवस्थान मुलगाव. आमच्यासारखे अजून बरेच सारे पर्यटक लोक आले. उंच टेकडीवर आम्ही आहोत. निसर्गात वसलेला हा खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि ह्याच्या पूर्ण चारी बाजूला असं मस्त ठिकाण आहे. बघू शकता तुम्ही. नवीन अपडेट आला पण खेळत नाही कोण. हा बटुडा आहे, हा प्लेयर थोडी खेळत नाही. हा निसर्ग पाहून खूप छान वाटलं, अगदी प्रसन्न वाटलं. आणि त्यात सकाळचं वातावरण म्हणजे थंडगार, भारी वाटलं. तुम्ही पण या कधीतरी, नक्की विजिट करा. मंदिराच्या लेफ्ट साईडला ज्योतिस्तंभ तुम्हाला बघायला मिळेल. तिथून छान असा नजारा दिसतं. पर्यटक तिथे फोटो काढतात. आणि हा जो तुम्ही कुत्रा बघताय ना, त्याने प्रदक्षिणा करून मग नंतर त्याने काय केलं ते बघा तुम्ही. मी पण शॉक झालो बघून. त्याने पहिल्यांदा दर्शन घेतलं देवाचं, बघताय तुम्ही ना, आणि मग तो आम्ही बरोबर आरतीच्या टायमाला गेलो ना. आरती 7 वाजता होते, मग आरती भेटली. हा जो नजारा पाहताय हा आहे सूर्य. सुरुवातीला वाटलं की पहिल्यांदा किरण आहे, कारण की दव एवढी थंडी होती की तो सूर्य पण एकदम चंद्रासारखं दिसत होता. तर हा सकाळचा उगवता सूर्य बघा केवढा दिसतोय. खंडोबा देवाच्या मंदिरासमोर पहिल्यांदा येतो नंदीबाई, आणि मग नंदीबाईचा आशीर्वाद घेऊन आपण थेट खंडोबा देवरायाकडे जायचं. एक मिनिट. शिवशंभूच अवतार देवा तूच मल्हार. भैरवनाथाच अवतार देवा तूच मल्हार. उधली तो देवा भंडार करुणी तुझा जागर. तर निसर्गात असलेला हा खंडोबा देवाचा मंदिर. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.